देवीसनी हे नाही आवडलं. पायाला धूळ लागलेली नाही आवडत तिला, पण हे पाठवण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पर देवा, अहो हे माघार नेलं तर देवीसने आवडणार नाही, त्या कावतील आमच्यावर. मग राहू देते इथे. थांबा, गंगे पाणी घेऊन ये जा. नाही नाही न ग, राहू द्या का देवा. अजून एक सांगा होता. कसला सांगावा? आपल्या गडावर दर 5 वर्षांनी यज्ञ असतो या, त्याची तिथी जवळ आली आहे. म्हणजे देवीने तसं सांगितलं आहे. कसला यज्ञ हाय त्यो? विश्वाच्या शांतीसाठी आणि कल्याणासाठी हा यज्ञ असतो. म्हणजे तुम्ही जाणार? बानू, आपण पुन्हा पुन्हा त्याच विषयावर नको बोलूयात. जी येतो मी. चोडप्पा, म्हाळसेला एक निरोप द्यायचा आहे. वयची चोडप्पा, हे म्हाळसेला द्या. जी. देवी, चोडप्पा देवांना भेटून गडावर येत आहेत अशी वार्ता आहे. काय खरंच? हो देवी, नक्कीच हे देखील येत असतील, मला खात्री आहे. देवी, चोडप्पा, हे काय? तुम्ही एकटेच आलात? हे नाही आले? देवी, देवांची भेट झाली बघा, आणि त्यांनी तुमच्यासाठी हे पत्र लिहून दिलं आहे. चोडप्पा, या तुम्ही. नक्कीच हे गडावर कधी येणार असा निरोप यात असणार. आपण या विषयावर नको बोलूयात गणेश, कारण ही गोष्ट माझ्यासाठी साधी नाही. मला कळत नाही असं थोडी ना आहे माते. मला कळतंय की तुला किती त्रास होतोय. तरीही माझं वागणं अयोग्य आहे असं वाटतं तुला? हो माते, मला तुझं हे वागणं पटत नाही. का? श्री खंडेराय यांच्यावर तुझा राग असला तरीही अन्नग्रहण न करणे हा अन्नाचा अवमान नाही होत का? गणेश, तुझा युक्तिवाद ठीक आहे, पण हवं ते मिळवण्यासाठी त्याग करणं आवश्यक असतो. आणि मी अन्नाचा अवमान करत नाही, पण मला जे हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी त्याग करते आहे. पण त्यामुळे गडावर अनेक जण उपाशी आहेत, त्याचे काय? पण कोणीही अन्न त्याग करावा अशी मी सक्ती केलेली नाही गणेश. पण माते, तू अशी उपाशी असताना प्रजा तरी कसं अन्न ग्रहण करणार? तुला माझ्याकडून काय हवे आहे गणेश? मीच त्रास करून घेते आहे. जे सोसावं लागतंय, जे सोसावं लागणार आहे ते मला सोसावं लागणार आहे. आणि मी कोणावरही कोणतीही बंधनं लादली नाहीत. मी केवळ मलाच त्रास करून घेते आहे. तुला झालेला त्रास मलाच काय, प्रजेला देखील आवडणार नाही.
श्री खंडेरायांना देखील आवडणार नाही. मला होणारा त्रास त्यांना कळतो आहे की नाही हे देखील सांगणं कठीण आहे. आणि तसं असतं तर ते माझ्या सांगण्यावरून गडावर आले असते, पण तसं घडलं नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. चौडप्पा, प्रधानजी, प्रधानजी, देवाची भेट झाली आहे बघा. काय म्हणाले देव? देव म्हणलं का की गडावर कधी येणार आहे ती ते काही सांगता यायचं नाही. हे अपेक्षितच होतं. एक विचारू का? बोला. नाही म्हणजे आमच्याकडनं कधी काही चूक तर झाली नाही ना हो? असे विचार अजिबात आणू नका. त्या वेगळ्या गोष्टी आहेत. नाही, अशी येळ कधी आली नव्हती. मुंशाने विचारलं. चला आपापली कार्य करूया. येतो मी. आज्ञा असा. देवी, 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 अहो कुठे आहात तुम्ही? अक्का, अहो जरा धीर धरा. देवी, देवी, अहो तुम्ही कुठे आहात? अहो, हे काय करता आहात? लक्ष्मी देवी, मी तुमच्या पाया पडते, पण ह्यातून मार्ग काढा. अहो तुम्ही सावरा स्वतःला. तुम्ही म्हाळसाच्या मातोश्री आहात. हे असं वागणं तुम्हाला शोभत नाही. नाही, तुम्ही आधी वचन द्या की ह्यातून तुम्ही नक्की मार्ग काढाल. अक्का, अहो आधी काय झालं आहे हे तुम्ही मला स्पष्टपणे सांगा. त्याखेरीज मी कोणतंही वचन कसं देऊ? माझ्या लेकीकडे, म्हाळसाकडे बघवत नाही हो आता. तिने तिची काय अवस्था करून घेतली बघा ना. असं अन्नत्याग करणं बरं दिसतं का? तुम्हीच सांगा ना. तिला हे सारं कसं सुचलं कुणाच ठाऊक, पण आमचं काही केलं ऐकत नाही. म्हणून म्हटलं तुम्ही सांगितलं तर तुमचं तरी ऐकेल. काहीतरी मार्ग काढायलाच हवा. लक्ष्मी देवी, याआधी अजाणतेपणी मी जर काही चुकून बोलले असेल तर मला क्षमा करा. पुन्हा असं कधीही होणार नाही. पण ह्यातून मार्ग काढा. मी तुमच्या पाया पडते. अहो, वारंवार सांगून देखील तुम्ही हेच करता आहात. तुम्ही असं पाया पडणं अपेक्षित नाही. अहो, पण जशी तुम्हाला म्हाळसाची काळजी आहे तशीच ती मला देखील आहे. तुमची काळजी मला कळते आहे. ह्यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार मी करेन. तुम्ही निश्चिंत राहा. ह्यातून मार्ग निघेलच. या तुम्ही. अशी शिक्षा का देत आहात मला? तुम्ही नाही आलात तर मीही तुमचं ऐकणार नाही. मी प्राण त्याग करेन पण अन्न घेणार नाही. बानू, बानू,